माता म्हणून संपूर्ण देशात प्रसिद्धी मिळालेल्या राहीबाई पोपरे यांना कोणता पुरस्कार देण्यात आला आहे? तर पद्मश्री हा. नंबर 2. 71व्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे खालीलपैकी कोणत्या देशाचे होते? तर ब्राझील या देशाचे असेल. नंबर 3. सुभाषचंद्र बोस यांचे देशातील पहिले मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यात बनवण्यात आले आहे? तर पश्चिम बंगाल या राज्यात बनवण्यात आले आहे. बघू शकता आपण. खेलो इंडिया युवा क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद खालीलपैकी कोणत्या राज्याला मिळाले आहे? तर महाराष्ट्र या राज्याला मिळालेले असेल. नंबर 5. कोरोना विषाणूमुळे कोणत्या देशात थैमान घातले आहे? तर चीन या देशात थैमान घातलेले आहे. कोणत्या गव्हर्नर जनरलने इनाम कमिशन 1828ला नेमले? तर लॉर्ड विल्यम बेंटिक यांच्या. वडवली हा गरम पाण्याचा झरा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रायगड जिल्ह्यात आहे. जालियनवाला बाग हत्याकांड निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली? तर कोणी केली असेल? रवींद्रनाथ टागोर यांनी केलेली असेल. अप्रत्यक्ष करांचा अंतिम कारभार कोणावर पडतो? तर कोणावर पडतो? ग्राहकांवर पडत असतो. 10. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खालीलपैकी कोणते साप्ताहिक सुरू केले? तर मूकनायक हे साप्ताहिक सुरू केलेले असेल. कहलगाव औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर बिहार या राज्यात असेल. लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणास असतो? तर राष्ट्रपती यांना असतो. रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्याची शिफारस कोणत्या समितीने केलेली आहे? तर हिल्टन यंग कमिशन या समितीने केलेली असेल. इलेक्ट्रॉनचा शोध यांनी लावला? तर कोणी लावला असेल? जे थॉमस यांनी लावला असेल. जे थॉमस. एखादा माणूस पृथ्वीवरून चंद्रावर गेल्यास रिकामी जागा तर काय असेल? 3. वस्तुमान सारखे पण वजन गेलेले राहील. संगणकातील डेटा प्रोसेसिंग युनिट कोणते? तर CPU असेल. तोतलाडोह धरण कोणत्या नदीवर आहे? तर कोणत्या नदीवर असेल? हा खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. तर कोणत्या नदीवर असेल? पेंच नदीवर असेल. 19. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ रिकामी जागा या ठिकाणी आहे? तर अकोला या ठिकाणी असेल. एखाद्या राज्याची घटनात्मक यंत्रणा मोडकळीस आल्यास संविधान कलम रिकामी जागांनुसार राष्ट्रपती त्या राज्यात आणीबाणी जाहीर करू शकतात. तर 1. कलम 356 नुसार राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करू शकतात. महाराष्ट्र पोलीस दलात रेझिंग डे म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर कोणता दिवस? हा 2 जानेवारी हा दिवस साजरा केला जातो. रोम हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे? तर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले असेल? टायबर या नदीच्या काठावर वसलेले असेल. खालीलपैकी कोणता दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो? तर 11 जुलै या दिवशी साजरा केला जातो. संतोष करंडक हा चषक कोणत्या खेळाशी संबंधित असेल? तर फुटबॉल या खेळाशी संबंधित असेल. आशिया या पूर्व आशिया राष्ट्रांच्या घटनेचे मुख्यालय कोठे असेल? तर जकार्ता या ठिकाणी असेल. धन्यवाद मित्रांनो.